मी मांडकीवरून. तू मानकीवरून आलाय. हा. किती वाजता आलाय? मी 3 वाजता. शेतकरी पुत्र आहेस? हो. किती एकर शेती आहे तुझ्याकडे? माझे 2 एकर शेती माझ्याकडे. 2 एकर शेती. हो. काय आणलंस तू आज? मी कोथिंबीर. कोथिंबीर आणली. कोथिंबीर खपली का तुझी? नाही, ही इथं पडलेली सांगली. सगळी पडलेली आहे आणि तिथं सडक दिसत आहे मला तर. हा. सगळी काळी झालेली आहे कोथिंबिरी. तुम्ही बघू शकता ती कोथिंबिरी दादानी 2 वाजता आणली आणि ती कोथिंबिरी सध्या खपली सुद्धा नाहीये. तुला काय वाटतं कोणाची सरकार तुझ्यासाठी चांगली असेल? जरांगे पाटलाजी त्यांनी आमच्यासाठी आरक्षण मागितलं. त्यांना माहिती आहे, आरक्षण दिलं तर मुलं शिकवलं नाही तर 50-50 सरकार कुटुंब पण काढतंय. जरांगे पाटील जे म्हणतील त्याच्याकडे तुम्ही वळता. हा. तर काय वाटतं की मुख्यमंत्री कोण बनणार मग आपल्या महाराष्ट्राचा? जो योग्य असेल त्यालाच मुख्यमंत्री बनवणार जरांगे पाटील. जरांगे पाटील बनणार आहे हा. मुख्यमंत्री. जरांगे पाटील काय बोलू परेशानी वगैरे आहे काय? काही मुद्दे वगैरे? काहीच नाही मुद्दे वगैरे आता. फक्त जरांगे पाटील जे म्हणतील आम्ही तोच मुख्यमंत्री बघणार असं या दादांचं म्हणणं आहे. तर हा दादा 2 वाजता आलेला आहे. मला काही ना काही बघूया पुढे काय होतं.